नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर सर्व महिला भगिनींना एक मोठी खुशखबर आहे की राज्यात 10,000 अंगणवाडी भरती जी आहे तर ती केली जाणार आहे. तर याची पहिली सुरुवात जी आहे तर ती सोलापूरहून होणार आहे. सोलापूरमध्ये किती जागा रिक्त आहेत, किती पदं भरली जातील, तर ती माहिती जी आहे तर ती आता आलेली आहे. आणि या 10,000 पदांसाठी पात्रता काय असणार आहे, आवश्यक अटी आणि शर्ती काय असणार आहेत, ते देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघा, राज्यातील अंगणवाड्यांमध्ये 10,000 पदांची भरती आणि ही भरती 5 फेब्रुवारी ते 20 मार्च या दरम्यान होणार आहे. तर या भरतीची संपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे यूट्यूब चॅनल आहे तर ते सबस्क्राईब बटन आहे, तर याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की याच्यावर सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. बघा, न्यूजपेपरमध्ये बघा, ही सकाळ न्यूजपेपरमध्ये पण बातमी आलेली आहे. ही सोलापूर जिल्ह्याविषयी संबंधित आहे. सोलापूरशी संबंधित ही बातमी आहे. तर ही काय बातमी आहे, बाकीच्या काय, तर त्या सर्व आपण पाहणार आहोत. बघा, मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसाच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील 1,00,000 अंगणवाड्यांमध्ये सेविका आणि मदतनीस यांची 10,000 रिक्त पदं भरली जाणार आहेत. बघा, 2 पदं भरली जाणार आहेत महत्वाने लक्षात घ्या. एक आहे अंगणवाडी सेविका आणि दुसरं आहे मदत ही 2 कामं, ही 2 पदं भरली जाणार आहे. आणि किती पदं आहेत ही? 10,000 पदं. म्हणजे खूप चांगली अशी पदांची संख्या आपल्याला इथे पाहायला मिळते. 10,000 पदं ही भरली जाणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 16 वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकांची 151 तर मदतनीसची 416 पदं रिक्त आहेत आणि ही पदं भरली जाणार आहेत. सोलापूरसह राज्यातील सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिलेली आहे. म्हणजे सरकारने आता याला मान्यता दिलेली की तुम्ही 100% हे पदं भरू शकतात. आणि याच्या अंतर्गत 5 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात ही पदं भरली जाणार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी जाहिराती येतील, त्यांच्यासाठी अर्ज मागवले जातील. म्हणून ही प्रक्रिया 5 फेब्रुवारी ते 20 मार्च या दरम्यान जी आहे तर ती कंप्लीट केली जाणार आहे. असे देखील निर्देश जे आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत आलेले आहेत. आता सोलापूरची जी जाहिरात आलेली आहे तर त्याच्यामध्ये 16 वेगवेगळे प्रकल्प आहेत. तर वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या आहेत. जसं की बघा, अक्कलकोटमध्ये 25 जागा आहेत सेविकांच्या आणि मदतनीसच्या जागा असतील 49, ही त्यांची भरती असेल. पुन्हा बार्शी प्रकल्पातील 23 सेविका आणि 24 मदतनीस. वैरागमध्ये 14 सेविका आणि 15 मदतनीस. करमाळामध्ये 7 सेविका 29 मदतनीस. माड्यामध्ये 14 सेविका आणि 10 मदतनीस. म्हणजे इथं आपण एक चार्ट तयार केलेला आहे. तुम्ही जर यांपैकी कोणत्याही प्रकल्पांमध्ये येत असाल, कोणत्याही प्रकल्पामध्ये आवेदन करायचे इच्छुक असाल, तर तुम्ही ही पदांची संख्या जी आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. ऍक्च्युली याला जी अट आहे तर ती स्थानिक उमेदवार ही अट असते. म्हणून या प्रकल्पांच्या बाहेरील व्यक्ती इथं अप्लाय करू शकत नाही. ही एक महत्वाची अट तुम्ही इथं लक्षात ठेवा. पुढे मालशिरसमध्ये 2 जागा आहेत सेविकांच्या, परंतु मदतनीसच्या खूप चांगल्या जागा आहेत. 105 जागा तुम्हाला इथं बघायला मिळतात. पुन्हा हे वेगवेगळे प्रकल्प आहेत, जसं की मंगलवेढा, सेविकांच्या 3 जागा, मदतनीसच्या 6 जागा. मोहोळच्या 3 सेविका आणि 15 मदतनीस. उत्तर सोलापूरमध्ये 14 सेविका 7 मदतनीस. बघा, पंढरपूर 1 आणि पंढरपूर 2 अशा या दोन्ही प्रकल्प मिळून जे आहे सेविकांच्या 22 जागा आणि मदतनीसच्या 82 जागा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. तर ही सर्व सोलापूर भरतीशी संबंधित माहिती होती. बघा, सोलापूर जिल्ह्यात एकूण 4,076 सेविकांची पदे मंजूर असून त्यातील 3,925 पदं ही भरली गेलेली आहेत. त्यात मदतनीस यांची 4,076 पदे मंजूर असून त्याच्यातील 416 जी पदं आहेत तर ती रिक्त आहेत आणि हीच 416 पदं आगामी भरतीमध्ये जी आहेत तर ती संपूर्णपणे भरली जाणार आहेत. आता लक्षात घ्या, सेविकांसाठी इयत्ता 12वी पास असणं हे फार गरजेचे आहे. पुढील आठवड्यात रिक्त पदे भरण्यासंबंधी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले जाणार आहेत. म्हणजेच काय की नेक्स्ट वीक मध्ये याच्या संबंधीची जाहिरात येणार आहे आणि जाहिरात आली तर ही जाहिरात तुम्हाला सर्वप्रथम आपल्याच चॅनलवर जी आहे तर ती बघायला देखील मिळणार आहे. दरम्यान सोलापूरसह राज्यातील 1,00,000 अंगणवाडींमधील 10,000 सेविका आणि मदतनीस यांची 20 मार्च पूर्वी जी आहे तर ती पदं संपूर्ण इथं भरली जाणार आहेत. लक्षात घ्या, बघा, प्रसाद मिरकले हे महिला व बाल विकास अधिकारी आहेत, जिल्हा परिषद सोलापूर. तर यांनी देखील एक माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यांमधील सेवा व मदतनीस पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्त पदे 20 मार्च पूर्वी भरती केली जाणार आहे. हे स्वतः सरकारी अधिकाऱ्यांनी जे आहे तर ते सांगितलेले आहे. ऍक्च्युली याच्यासाठी पात्रता काय असते लक्षात घ्या.
अंगणवाडी सेविकांसाठी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. काय? 12वी पास इथं असणं गरजेचं आहे. राज्यातील 10,000 पदं भरली जातील. ही पदं 5 फेब्रुवारी ते 20 मार्च पूर्वी भरली जातील. तसेच ऑगस्ट 2000 पूर्वी ज्या मदतनीस जॉईन झालेल्या आहेत, मदतनीस जॉईन झालेले आहेत आणि त्यांची जे आहे तर ते 12वी उत्तीर्ण आहेत, तर त्यांना प्रमोशन जे आहे तर ते ऑटोमॅटिकली इथं मिळणार आहे. तर हे पण महत्वाचं आहे की आधीच्या ज्या मदतनीस लागलेल्या आहेत ऑगस्ट 2022 पूर्वी, त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना जे आहे तर ती सेविकांचे डायरेक्ट अंगणवाडी सेविका म्हणून प्रमोशन जे आहे तर ते मिळणार आहे. तर हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली अंगणवाडी भरती संदर्भात. अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.